नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 8 डिसेंबर 2025 वार सोमवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला होते ते आपण सविस्तर पाहणार आहोत। तसेच कांद्याच्या दरामध्ये देखील आज वाढ झालेली पाहायला होते। तर चला तर पाहू की आज दरामध्ये काय बदल झालेली पाहायला होता। झेंडूची आवक मोठेपणावरती वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत, तर लाल झेंडूचे दर जे येते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होते। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती पाहायला होते। राष्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील राष्ट्रासाठी दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे येते 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी दर जे येते 150 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होतात। गुलाबगड्डीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील गुलाबगड्डीचे दर पाहायला होते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत 100 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला होते। कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचे दर जे आहेत 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 250 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला होतात। त्याचबरोबर लाल गुलाबचे दर जे आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये 200 ते 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 120 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। पिंगळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगळीचे दर जे आहेत 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। पेटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते। ब्ल्यू डीजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील ब्ल्यू डीजीसाठी दर पाहायला होते। आज मार्केटमध्ये कांद्यांच्या गाड्यांची आवक साधारणतः कमी झालेली पाहायला होती। त्याचबरोबर दरावरती देखील आज परिणाम झालेला पाहायला होते। तर मीडियम साईज मध्ये मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 10 रुपयापासून ते 13 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते। त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील जर माल असतील तर साधारणतः 15 ते 18 रुपयापर्यंत आपल्याला गोळे साईज मधील मालाला दर पाहायला होते। आवक या ठिकाणी पाहू शकता। आज गाड्यांची आवक जी आहे 60 ते 70 गाड्यांची आवक झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार वाढ झालेली पाहायला होते। त्याचबरोबर नवीन कांद्यांचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जर कांदा असेल तर साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील आपल्याला नवीन कांद्याचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता। नवीन कांद्यामध्ये थोडीशी चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक होत असताना पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची सुधारलेले पाहायला होतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये भुगी टोमॅटोसाठी दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता। हलकी माल देखील आपल्याला 10 ते 12 रुपयापासून विक्री होताना पाहायला होतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे 160 रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पाहायला होतात। वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडीचे दर जे आहेत 25, तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पाहायला होतात। बीन्सची फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडाचे दर जे आहेत 25, तर हलक्या मालासाठी 16 रुपयापासून देखील फाफडासाठी दर पाहायला होतात। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी सर्वांचा दर जे आहे 40, तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहेत साधारणतः 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात। चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। भुईमुगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुगाचे दर जे आहेत 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पाहायला होतात।
बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे आहेत 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहावतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहेत 45 ते 48 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहावतात. काकडीची क्वालिटीनुसार पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 15 ते 16 तर हिरव्या काकडीसाठी 10 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहावते. तर हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहावते. त्याचबरोबर पांढऱ्या तसेच हिरव्या चायना काकडीचे दर जे ते 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील चायना काकडीचे दर पाहावतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे ते 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दोडक्याचे दर पाहावतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहावतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहावतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील पुनेरगावचे दर पाहावतात. तुरीच्या शेंगांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तुरीच्या शेंगांचे दर पाहावतात. रताळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांचे दर जे ते साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील रताळ्यांचे दर पाहावतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहावतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहावतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहावतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहावतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आल्याचे दर पाहावतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत टिकून असलेले पाहावतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी गावरान कोथिंबीरीला 8 ते 10 रुपयापर्यंत दर पाहावतात. तर विलायती कोथिंबीरसाठी 3 रुपयापासून ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर विलायती कोथिंबीरसाठी पाहावतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहावतात. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहावतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे आहेत 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात. सुटपांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 16 रुपयापासून देखील आपल्याला सुटपांसाठी दर पाहावते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहावतात. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये 120 ते 150 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी दर पाहावते. हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहावते. उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील उमरान बोरांची दर पाहावतात. चमेली बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील चमेली बोरांचे दर पाहावते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहावते. डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 230 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळींसाठी पाहावते. हलके माल जे ते 100 ते 120 रुपयापासून देखील डाळींसाठी दर पाहावते. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पाहावते. गोल्डन शताबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शताबाचे दर जे आहेत 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहावतात.
खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारवते. पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील दर पारवतात. तर त्याचबरोबर कलिंगड पेरूसाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील कलिंगड पेरूसाठी दर पारवतात. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील लिंबांचे दर पारवतात.